सुंदरी तू सौदामिनी तू विश्वाची स्वामिनी स्वकर्तृत्वे घालसी तू आकाशाला गवसनी असंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्यांनी सामाजिक कार्यामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे। सामाजिक कार्यामध्ये कार्य करत असताना आपल्या नावाची एक वेगळीच ओळख त्यांनी निर्माण केली आहे। त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत तारा न्यूज प्रस्तुत जागर नवदुर्गाचा या विशेष कार्यक्रमामध्ये। कृष्णा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सोनाली राजपूत यांच्या कार्याचा आज आपण आढावा घेणार आहोत आणि त्यांच्या कार्याचा प्रवासही आज आपण पाहणार आहोत। तर नमस्ते मॅडम, तारा न्यूज प्रस्तुत जागर नवदुर्गाचा या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर विषयाला वळण्याआधी मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की सामाजिक कार्यामध्ये तुमची आवड कशी निर्माण झाली आणि तुम्ही या कार्याकडे कशा वळलात? सामाजिक क्षेत्राची माझ्या माहेरीपासूनच मला आवड आहे, कारण माझी आई ही प्रत्येकाच्या सुखादुःखात जाऊन काहीतरी त्यांच्या सुखाचा भागीदार होण्याचा प्रयत्न करायची आणि ते मी बरेचदा बघत आले होते की पप्पाही तसेच होते आणि आईही तशीच होती। मग तिथून जी प्रेरणा मिळत गेली तिथून पुढं माझा प्रवास हा असा की समाजकार्य केल्यामुळं किंवा सामाजिक क्षेत्रात काहीतरी आपण चांगल्या गोष्टी केल्यामुळं आपल्याला एक मोठं समाधान मिळतं आणि त्या समाधानाखातीर म्हणजे अगदीच माहेरापासूनच ती सवय असल्यामुळं नंतरसुद्धा तीच सवय हळूहळू वाढत गेली आणि त्या गोष्टीची आवड निर्माण झाली। म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्येच सामाजिक कार्याचा वेळ आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तर आता तसं बघितलं तर कृष्णा फाउंडेशनची अध्यक्षा म्हणून तुझी एक खास ओळख कोल्हापूरमध्ये आहे। तर हे फाउंडेशन किती वर्ष झालं कार्यरत आहे? तसं बघायला गेलं तर मी गेले 13 वर्ष, आज 14 वर्ष पूर्ण होतील या गोष्टीला, की सामाजिक क्षेत्रात माझं वैयक्तिक मी पाऊल उचललेलं होतं आणि कृष्णा फाउंडेशनची जी रजिस्ट्रेशन आहे ती मी गेले 2 वर्ष झालं केलेली आहे आणि तिथून पुढंच ती वाटचाल ह्या 2 वर्षात महिलांसाठी काहीतरी करायचं, महिलांना घेऊन पुढं जायचं यासाठी मी ही स्थापना 2 वर्ष झालं केली। अच्छा, तर मग महिलांसाठी या फाउंडेशन थ्रू तू कोणकोणते कार्य आतापर्यंत केलेले आहेस? महिलांच्याकडं बरेच असे सुप्त गुण आहेत आणि ते सुप्त गुण दाखवण्यासाठी त्यांना एक व्यासपीठची गरज असते आणि ते व्यासपीठ म्हणजे कृष्णा फाउंडेशन आहे। असे अनेक व्यासपीठ त्यांना मिळतात, पण काही महिला अशा आहेत की ठराविक वेळेलाच त्या ठिकाणी पोचतात आणि आपलं कलादर्शन करायचं त्यांना वेळ मिळते। तेच व्यासपीठ आपण कृष्णा फाउंडेशनच्या माध्यमातून इतर महिलांच्यापर्यंत पोचवायचं काम करतो आहे। म्हणजे कृष्णा फाउंडेशन महिलांना अगदी चांगलं व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध करून देतं। तर आतापर्यंत तू गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी कोणकोणते उपक्रम राबवले आहेस? आता जवळजवळ 14 वर्षाचा अनुभव म्हटला तर बऱ्याच जणांना माझी माहिती आहे की काही ठिकाणी गरज असेल तिथे ती गरज पूर्ण, तसेच आम्हाला एक कॉन्टॅक्ट येतात किंवा कॉल येतात, काही ठिकाणाची माहिती आम्हाला मिळते की या ठिकाणी ह्या समाजाची मुलं आहेत, त्या समाजाची मुलं आहेत की त्यांना या गोष्टीचा पाठबळ नाही आहे आणि त्यांना त्या गोष्टीची गरज आहे। मग तिथं वही असू दे, पेन असू दे, पुस्तक असू दे किंवा दप्तर असू दे, छोट्या मोठ्या गोष्टींच्यासाठी आम्हाला कॉल येतो आणि त्याचा आढावा घेऊन आम्ही त्या गोष्टीसाठी फाउंडेशनच्या काही सभासद पण आहेत की फाउंडेशन थ्रू आपण ती मदत गोळा करतो आणि त्या मदतीतून त्यांना जी हवी आहे वस्तू, त्या वस्तू आपण विकत घेतो आणि त्याचे किट बनवतो जेणेकरून प्रत्येकाला समप्रमाणात किंवा सम गोष्टी मिळाव्यात यासाठी आपण ते किट तयार करतो आणि फाउंडेशनच्या सभासद प्लस मी आणि माझ्याबरोबर असणारी माझी सगळी टीम असे सगळेजण आम्ही मिळून मदत एकत्र करून ती मदत इतरांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो। खूप छान उपक्रम तुम्ही या फाउंडेशन थ्रू करताय। तर हे सगळं करत असताना तुला कोणाकोणाचं सहकार्य मिळतंय? या गोष्टीत सगळ्यात प्रथम माझी जी मेन बॉडी आहे त्याच्यात मग चंद्रकांत पाटील सर आहेत, अक्षय मोरे आहे, ओमकार अकोळकर आहेत, म्हणजे जी माझी मेन टीम आहे ती, माझ्या संचालिका बॉडीमधल्या संचालिका आहेत, सपना आहे, म्हणजे सगळ्यांची नावं नाही पण माझी एक 7 जणींची बॉडी आहे। त्यांच्या थ्रू इतर ठिकाणी मेसेजेस जातात, त्याच्यामुळं ती एक मदत आम्हाला छानशी मिळते आणि त्या मदतीनुसार आणि ह्या सगळ्यांच्या हातभारानुसार आपण ती मदत आपण जास्तीत जास्त ठिकाणी जिथं गरज आहे तिथं पोचवायचा प्रयत्न करतो। अच्छा, म्हणजे अगदी टीम ही तुला छान मिळाली। तर तू हे सगळं करत असताना स्वतःचे छंदही जोपासतेस। आता नुकतीच पुण्यामध्ये झालेली सुपर मॉडेल स्पर्धेची तू विनर झालीस, तर तिथला अनुभव तुझा कसा होता? ॲक्च्युली मी सौंदर्य स्पर्धा किंवा ब्युटी पेजंट हे मध्यंतरी 5-6 वर्ष सगळं बंदच केलं होतं। जिल्ह्याची स्पर्धेची विनर मी बऱ्याच 10 ते 15 ठिकाणाची जिल्ह्याची विनर आहे
आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप मला जायचं होतं, पण काही अडचणीमुळे त्या स्टेप्स मला पूर्ण करता आल्या नाहीत. मग मला एक संधी मिळाली अक्षय मोरेमुळं, की त्यांनी मला सांगितलं की आता थोडंसं आपल्याला अजून या गोष्टीत करिअर करायचं आहे किंवा नाव पुढं न्यायचं आहे आणि तुझ्यात ते टॅलेंट आहे. म्हणून मी ही सौंदर्य स्पर्धा जी पुण्यातली होती, महाराष्ट्र नेक्स्ट सुपर मॉडेल 2023, ह्या स्पर्धेची मी विनर झालो. आणि तिथला अनुभव असा की ह्या क्षेत्रात बऱ्याचदा मी विनर असल्यामुळं तिथं फारसं मला काय कुठल्या गोष्टी अवघड गेल्या नाहीत, खूप काही गोष्टी सोप्या गेल्यात. म्हणून मी इतर महिलांना पण हाच संदेश देऊ इच्छितो, जेव्हा आपण अनुभवाने पुढं जातो त्यावेळेस आपल्याला जो आपला हेतू आहे किंवा आपल्याला जे अचिव्हमेंट आहे त्यासाठी खूप काही मार्ग सोपे निघतात. आणि तसाच सोपा मार्ग माझ्यासाठी झाला. अनुभव सोबत होते, तिथंही काही गोष्टींचा गायडन्स मला मिळत गेला, काही चांगल्या काही वाईट गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यातून मग स्वतःवर एक विश्वास आणि कॉन्फिडन्स असल्यामुळे मी ही स्पर्धा जिंकू शकले. खूप छान. आणि सामाजिक कार्य करत करत तू एक स्वतःचे छंदही जोपासतेस. अगदी मदतीला धावणारी मैत्रीण म्हणजे सोनाली राजपूत अशी ओळख यांची इथे निर्माण झालेली आहे. सध्या होतकरू आणि गरजू महिलांना हातभार लावण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी पुढील उपक्रम तुझ्या फाउंडेशनकडून काय असणार आहेत? आता आपल्या फाउंडेशनमध्ये बऱ्याच अशा महिला आहेत की परिस्थितीने कुठंतरी कमी जास्त ह्या असतातच आणि कुठंतरी त्यांना एक विरंगुळाही पाहिजे असतो आणि कुठंतरी असा विषय असतो की या गटामार्फत किंवा ह्या मंचामार्फत या फाउंडेशनमार्फत आपल्याला पुढं जाण्याची एक संधी मिळू शकते. मग ती सोशलमधून असू दे किंवा त्या घरी काही पदार्थ बनवत असतील आणि त्याला एक बाजारपेठ मिळवण्याचं काम. म्हणजे आपल्या कृष्णा फाउंडेशनमध्ये आजपर्यंत आपण जे महिलांचे स्टॉल लावतो ते विनामूल्य लावतो की जेणेकरून त्यांची जी काही गरज आहे त्या दिवसाचा जो काही त्यांचा खर्च आहे किंवा जे काय त्यांनी बनवलेला पदार्थ असू दे किंवा काही असू दे त्या गोष्टीला त्यांना एक छानसं बाजारपेठ मिळवून द्यायचं काम कृष्णा फाउंडेशन प्रत्येक कार्यक्रमाच्या दिवशी करत असतं. तर महिलांनी फक्त चूल आणि मूल या व्यतिरिक्त स्वकर्तृत्वाला वाव द्यावा असं म्हणतात, तर यासाठी तू त्यांना काय मार्गदर्शन करशील? हां, मला याबद्दल असं सांगावंसं वाटतं की महिला म्हणजे परिपूर्ण महिलाच असते. म्हणजे तिला सगळ्या गोष्टी सांभाळून स्वतःसाठी वेळ काढावा लागतो. तसंच मी चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिलांसाठी मी हेच सांगेन, चूल आणि मूल तर ही प्रथम जबाबदारी आपली आहे आणि त्यानंतर आपण स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ देऊन किंवा स्वतःसाठी सुद्धा आपण एक एन्जॉयमेंट असू दे किंवा तो वेळ असू दे ते स्वतःला आनंद देण्यासाठी आपण घालवला पाहिजे. आपल्या मैत्रिणींसोबत किंवा आपल्या अंगी असलेले काही कलागुण असतात की ते इतरांपर्यंत आपल्याला दाखवायचे असतात किंवा आपल्या मैत्रिणींना आपल्याला शेअर करायचे असतात. त्यामुळं चूल आणि मूल न करता चूल आणि मूल सोबत घेऊनच आपण आपली हौस मौस आपले एन्जॉयमेंटसुद्धा बघणं गरजेचं आहे. अगदी खरंच आहे. घरची जबाबदारी तर महत्त्वाची आहे, पण ती जबाबदारी सांभाळतच आपल्या कर्तृत्वालाही वाव दिला पाहिजे. तर मॅडम खूप छान सांगितलं तुम्ही. तर सध्या महिला मोबाईलच्या दुनियेत गुंतले, तर अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्या? मोबाईल गरजेचा आहेच. आधी मोबाईल नव्हते, आधीचे पत्रव्यवहार होते आणि त्यात गोडी गुलाबी होती, आतुरता होती प्रत्येकाला जाणण्याची किंवा काय चाललंय काय नाही ह्या गोष्टीसाठी. पण आता तो म्हणजे जसं आपलं हे बदलत गेले तसं मोबाईल आला, तर मोबाईलचाही योग्य वापर करा. मोबाईलमध्ये खूप काही चांगल्या गोष्टी आहेत, खूप काही वाईट गोष्टी आहे. वाईट गोष्टींचे संदेश आपल्याला व्हॉट्सअपद्वारे येत असतात, तर खरोखर त्या गोष्टीचा वापर हा चांगल्या गोष्टीसाठी काही चांगले जे काही मेसेजेस आहेत की ज्या चुकीच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवतात, तर त्या चुकीच्या गोष्टी खरोखर वाचाव्यात आणि त्याप्रमाणे मोबाईलचा वापर करावा. आता थोडक्यात उदाहरण म्हणजे फेसबुकवर असे बरेच फेक अकाउंट असतात आणि बऱ्याच महिला त्या गोष्टीला बळीही जातात आणि ह्या क्षुल्लक गोष्टी त्यांना वाटतात, पण त्याचं नंतर रूपांतर हे फार वेगळ्या स्वरूपात होत जातं. तर मोबाईलचा वापर ह्या चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे. एक जनरल नॉलेज म्हणा किंवा आपल्याला ज्या गोष्टी ज्ञान नाही आहेत किंवा ज्या गोष्टीला आपल्याला टी व्ही बघणं पेपर वाचणं ह्या गोष्टी होत नाहीत, पण एखाद्या व्हिडिओद्वारे किंवा एखाद्या मेसेजेसद्वारे आपल्याला ज्या गोष्टी मोबाईलवर समजतात तर त्या गोष्टीसाठी त्याचा वापर नक्की करावा. तर आज बघतोय मी की कृष्णा फाउंडेशनचा कुठलाही कार्यक्रम असू देत किंवा सोनालीचं कोणतंही सामाजिक कार्य असू देत, तिथं महिलांचा प्रतिसाद अगदी उत्स्फूर्तपणे असतोय. तर याच्या मागचं रहस्य काय आहे? फाउंडेशन चालू जेव्हा मी केलं त्यावेळेस मी जो माझा स्वभाव आहे, जो सॉफ्ट कॉर्नर आहे आणि विशेषतः महिलांना खूप साध्या भाषेत सरळ भाषेत आपण बोलतो ना, त्यावेळेस त्या गोष्टी त्यांना समजतात आणि समजायला लागल्यावरती आपला स्वभाव एक समजतो आणि याला कुठंतरी असं आहे की माझं काम, माझी अचिव्हमेंट
आणि ह्या सगळ्या गोष्टी पण लेडीज जेव्हा एखाद्या फाउंडेशनला जॉईन होतात त्यावेळेस त्या लेडीजची म्हणजे जे फाउंडेशन चालवत असतं त्या लेडीजला हे माहिती असतं की ह्या मॅडमचं खूप छान नाव आहे, यांनी खूप प्रगती केलेली आहे स्ट्रगल लाईफ करत करत यांनी महिलांसाठी खूप. तर अशा महिला हळूहळू मला जोडल्या गेल्या की ज्या आजपर्यंत जो मला फाउंडेशनमध्ये माझा जो उत्स्फूर्त साथ म्हणताय तुम्ही की जी गर्दी म्हणा किंवा काय का तर निवळ माझे काही कष्ट असतील, माझे अचिव्हमेंट असतील, माझा चांगला स्वभाव असू शकतो किंवा त्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या माझ्या बाबतीतला चांगला विचार करत असतील, ह्या सगळ्या गोष्टीचा हा सगळा मेळ आहे. तर मॅडम तुम्ही सामाजिक क्षेत्रात तर पुढे आहातच, मग तरी तुम्हाला कला आणि सांस्कृतिक क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली? सांस्कृतिक क्षेत्रात मी पहिला म्हटलं तसं आमच्या घरीच असं इतकं सुंदर वातावरण आहे की आमच्या पाहुणेपायात लग्न कार्य आहे ते असलं की सांस्कृतिक विभाग फार जोरात असतो. म्हणजे कुठलाही चांगला प्रसंग असला तर नृत्यापासूनच त्याची सुरुवात असते. त्या पद्धतीने मला स्वतःला नृत्याची आवड. त्यानंतर हळूहळू लग्न झाल्यानंतर घरी पण सासरी पण तसा सपोर्ट मिळत गेला. मग चंदू सर असतील, भालकर सर असतील किंवा आपले बगाडे सर असतील, असे बरेच गुरु मला भेटले, ओंकार शेट्टे सर असतील. तिथून माझे सांस्कृतिक क्षेत्रात कोल्हापुरात जेव्हा ते स्टेज व्यासपीठ मला जे मिळालं तर ह्या सगळ्यांच्यामुळं मिळालं. यांच्याकडं खूप काही गोष्टी मी शिकल्या, यांनीही शिकवल्या आणि अजूनही माझ्यासोबत आहेत. मला आज माझ्या सांस्कृतिक कार्यक्रमात कोणतीही अडचण आली तर हे सर्व शिक्षक माझ्यासोबत असतात. खास करून चंदू सर की ज्यांनी अगदी वाईट वेळापासून ते चांगल्या वेळापर्यंत आम्ही दोघंही एकमेकांच्या सोबत आहोत. अक्षय मोरे आहेत. म्हणजे अशा काही गोष्टींच्यामुळं किंवा अशा काही व्यक्तींच्यामुळं सांस्कृतिक क्षेत्राची आवड किंवा कार्यक्रम हे होत गेले आणि ते छान पद्धतीनं मी हँडल करते. तर आज आपण सोनाली राजपूत यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास पाहिला. तर ह्यांचा हा प्रवास अगदी सर्वांना प्रेरणादायी तर आहेच आणि सर्वांना उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठीही त्यांनी हे स्टेज आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. तर तारा न्यूज प्रस्तुत जागर नवदुर्गाचा या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू सो मच. उद्या आपण अशाच एका नवदुर्गीला भेटणार आहोत तारा न्यूज प्रस्तुत जागर नवदुर्गाचा या विशेष कार्यक्रमामध्ये.